महाराष्ट्र धर्म हा लढायचा सांगतो, रडायचं नाही. 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात ही मालिका पुन्हा सुरू करणार हे तुम्हाला ठामपणे सांगतो, कारण ही बांधिलकी आहे. हे वक्तव्य आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचं. आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. पक्षाचा 27वा वर्धापन दिन गाजला तो अमोल कोल्हेंच्या मालिकेमुळे. मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू आहे. येत्या 14 जूनला स्टार प्रवाह वाहिनीवर या मालिकेचा जो एपिसोड प्रदर्शित होईल तो शेवटचा असेल. यामागे काहीतरी षड्यंत्र आहे असा आरोप करण्यात आलाय. अमोल कोल्हेंनी देखील ठाम निर्धार करत मालिका संपते पण गोष्ट सुरू राहणार अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आणि ही मालिका ठरवून बंद केल्याचे आरोप देखील झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाच्या नेते मंडळींनी या मालिकेच्या संदर्भात भाष्य केले. त्यामुळे आजचा वर्धापन दिनाचा सोहळा मालिकेभोवती राहिला असंही म्हणता येईल. पण यामागे असलेलं राजकारण नेमकं काय आहे? छगन भुजबळांची जागा अमोल कोल्हे घेत आहेत का? आणि या मालिकेविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली गेली. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर तारिक अनवर आणि पी ए संगमा यांच्या साथीने शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. दरवर्षी 10 जूनला पक्षाचा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा केला जातो. तसाच आजही हा सोहळा पार पडला. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि अशी वक्तव्ये देशासाठी हानिकारक आहेत असंही पवारांनी यावेळी नमूद केलं. त्याआधी पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची भाषणं झाली. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा शेवटचा भाग स्टार प्रवाह वाहिनीवर येतोय आणि काहीही झालं तरी ही मालिका मी बंद पडू देणार नाही असं सांगितलं. ज्या मालिकेमुळे एवढी चर्चा सुरू आहे त्या मालिकेबद्दलची माहिती आपण पाहू. अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या प्रमुख भूमिका या मालिकेत आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे हे महात्मा ज्योतिराव फुले तर मधुराणी या सावित्रीमाईच्या भूमिकेत आहेत. परंतु 152 भागामध्ये चॅनलने ही मालिका बंद करण्याचं जाहीर केलंय. यामागे प्रमुख कारण टीआरपी असल्याचं सांगण्यात येते. स्टार प्रवाहाने आगामी काळात 8 नव्या मालिकांची घोषणा केली. त्यामुळे सावित्रीबाई फुले या मालिकेच्या जागी सुना येती घरा ही मालिका सुरू होणार आहे. सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू होऊन अवघ्या 5 महिन्यांचा कालावधी झालाय. असं असताना टीआरपीच्या नावाखाली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते. यावर माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हेंनी टीआरपीचं कारण अर्धसत्य असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आजच्या मेळाव्यात या मालिकेसंबंधी पुन्हा एकदा अमोल कोल्हेंनी भाष्य केले. कितीही संकटे आली तरी कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मवर मालिका सुरू राहील असा निर्धार त्यांनी केलाय. त्यानंतर आमदार रोहित पवारांचं भाषण झालं. त्यावेळी त्यांनी मालिकेसाठी मदत म्हणून 50 लाख रुपयांची घोषणा केली. जितेंद्र आव्हाड यांनीही 10 लाख रुपये मदतीची घोषणा केली. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या मालिकेच्या संदर्भात भाष्य केलं आणि मुठभर लोक आपले विचार कसे लादू पाहत आहेत हे सांगितलं. आता हे झालं मालिकेविषयी. पण या मालिकेच्या निमित्तानं का होईना पक्षात अमोल कोल्हेंना आगामी काळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल की या शक्यतेमागची कारण काय आहेत? तर या कारणांचा थोडा आढावा घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली. भुजबळांचं आजवरचं राजकारण पाहिल्यास ओबीसींच्या हक्कासाठी ते कायम लढत आलेत. अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसींची मोड बांधली. मागील काही काळात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू झाले आणि मराठा विरुद्ध ओबीसी असे मोर्चे राज्यभर ठिकठिकाणी निघाले. या मोर्चांच्या माध्यमातून छगन भुजबळांनी ओबीसींची भूमिका मोठ्या त्रिशाने मांडली. या सगळ्यांचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाल्याचं दिसून येतं. असं असताना छगन भुजबळांचा सक्षम पर्याय म्हणून पक्षातून अमोल कोल्हेंचा विचार केला जाऊ शकतो. राज्यसभा उमेदवारीहून छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या स्थापनेपासून सोबत असलेले भुजबळ अजितदादांच्या जाण्याने काहीसे एकाकी पडल्याची स्थिती आहे. निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. अशी परिस्थिती एकीकडे असताना अमोल कोल्हेंच्या रूपात भुजबळांना पर्याय दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातून येणारे राज राजापूरकर आहेत. विदर्भात पक्षाचा जनाधार पश्चिम महाराष्ट्र तुलनेत खूपच कमी असल्याचं दिसून येतं. अशा वेळी वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो. भविष्यात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समाजातील सर्वच घटकांची मते मिळवायची असल्यास राष्ट्रवादीला आतापासून तयारी करणे गरजेचे आहे. यंदाचा वर्धापन दिवस त्या तयारीची सुरुवात म्हणता येईल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.